सध्या आपण जर बघायला गेलो तर कुठलीही ब्रँडेड आणि ऑल फॅसिलिटीज असलेली कार मार्केटमध्ये घ्यायची झाल्यास मोस्ट ऑफ द कार्सना 5 to 6 मंथचा वेटिंग पिरियड आहे. यावरूनच आपल्याला ऑटो इंडस्ट्रीतील अग्रेसिव्ह आणि हाय डिमांडचा अंदाज येतो. पण ऑटो इंडस्ट्रीतील कंपन्यांचे शेअर जर पाहिले तर ते ऑलरेडी खूप इन्क्रीज झालेले पाहायला मिळतात. त्यामुळेच इन्व्हेस्टर्सचं लक्ष आता ऑटो अँसिलरी सेक्टरमधल्या चांगल्या कंपन्यांवर आहे. आज आपण अशीच एक ऑटो अँसिलरी सेक्टरमधील स्मॉल कॅप पण फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आणि वेल सेटल्ड अशी भारत गिअर्स ही कंपनी पाहूयात. नमस्कार, मी रोहन कुलकर्णी स्वागत करतो तुमचं इक्विटी इन्व्हेस्टमेंट या चॅनलमध्ये. या चॅनलमध्ये आपण फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांचा अनालिसिस करतो. हे व्हिडिओज मी स्टडी पर्पजसाठी बनवत आहे. याचा फायदा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना नक्कीच होईल. भारत गिअर्स लिमिटेड ही कंपनी 1971 मध्ये डॉक्टर रौनक सिंग यांनी एस्टॅब्लिश केली. म्हणजेच या कंपनीला एस्टॅब्लिश होऊन मोर दॅन 50 इयर्सचा कालावधी गेलेला आहे. त्यामुळे ही ऑटो अँसिलरी सेक्टरमधील सेक्टर डिमांड आणि सेक्टरचे रिक्वायरमेंट याचा कंप्लीट अंदाज असलेली कंपनी आहे. सध्या भारत गिअर्सच्या डायरेक्टर बॉडीमध्ये वन ऑफ द डायरेक्टर म्हणजे NV श्रीनिवासन हे आहेत. NV श्रीनिवासन हे भारत गिअर्समध्ये जवळपास 37 इयरपेक्षा जास्त वर्षापासून आहेत. यांनी इंजिनिअरिंग आणि मास्टर्सची डिग्री USA इथून घेतलेली आहे आणि सध्याचे भारत गिअर्सचे चेअरमन आणि MD सुरिंदर कनवार यांनी फायनान्सची डिग्री दिल्ली युनिव्हर्सिटी इथून घेतलेली आहे आणि यांना सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीतला खूप मोठा अनुभव आहे. भारत गिअर्सचे इंडियामध्ये सध्या 3 प्लांट आहेत. पहिला प्लांट म्हणजे हरियाणामध्ये फरीदाबाद इथे आहे, दुसरा प्लांट मुंबईमधील मुंब्रामध्ये आहे आणि तिसरा प्लांट सातारा डिस्ट्रिक्टमधील लोणंद या ठिकाणी आहे. भारत गिअर्स ही कंपनी लार्ज रेंज ऑफ गिअर बॉक्सेस बनवते. ही कंपनी इंडियातील वन ऑफ द लीडर कंपनींपैकी आहे की जे गिअर बॉक्सचं मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करतात. ही कंपनी लाईट कमर्शियल व्हेकल, मीडियम कमर्शियल व्हेकल आणि हेवी कमर्शियल व्हेकल तिन्ही टाईपच्या व्हेकलसाठी गिअर बॉक्सेस बनवते. तसेच भारत गिअर्स ही कंपनी इंडियामध्ये फर्नेसेस क्रिएट करण्यामध्ये सुद्धा वन ऑफ द लीडिंग कंपनी म्हणून ओळखली जाते. भारत गिअर्स वेगवेगळ्या प्रकारचे फर्नेसेस क्रिएट करण्यामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजिकली फुलफिल्ड आहे. ही टेक्नॉलॉजी त्यांनी AFC हॉलक्रॉफ्ट या USAच्या कंपनीकडून ॲक्वायर केलेली आहे. या फर्नेसेसना मोठमोठ्या कंपन्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये, कारखान्यांच्या बॉयलर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यूज होतो. भारत गिअर्स या कंपनीच्या प्रोडक्ट्सना फक्त इंडियातच डिमांड आहे असे नाही. इंडियाच्या बाहेर सुद्धा जसे की इटली, USA यासारख्या युरोपियन देशांमधून सुद्धा यांच्या प्रोडक्टना खूप मोठी मागणी आहे. त्यामुळे या कंपनीचा प्रेझेन्स आउट ऑफ इंडिया सुद्धा खूप इम्प्रेसिव्हली पाहायला मिळतो. भारत गिअर्स या कंपनीच्या कस्टमर लिस्टमध्ये ऑटो इंडस्ट्रीतील सगळ्या सेक्टर लीडिंग कंपन्या आपल्याला बघायला मिळतात. या कंपन्यांकडून भारत गिअर्सला कंटिन्युअस आणि रिपीटेड ऑर्डर्स मिळत राहतात. यापैकी काही कंपन्या पाहायच्या झाल्यास VST टीलर्स, मॅन ग्रुप, SML आयसुझू, फोर्स मोटर्स, अशोक लेलँड, डाना इंडिया, एस्कॉट, गोदरेज, जॉन डियर, टोयोटा किर्लोस्कर अँड सो ऑन. कोरोना पॅन्डेमिक नंतर भारत गिअर्सची डिमांड सायकल खूप इन्क्रीज झालेली आहे. यामुळेच लास्ट 2 क्वार्टर्समध्ये कंपनीचा प्रॉफिट खूप इन्क्रीज झालेला आहे. जवळपास 40 करोडचे लोन कंपनीने ऑलरेडी पे केलेले आहे. त्यामुळे कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो हा 0.93 म्हणजे खूप कंट्रोलमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता आपण भारत गिअर्स लिमिटेड या शेअर्सच्या काही फंडामेंटल व्हॅल्यूजचं अनालिसिस करूया. तर सध्याची करंट प्राइस शेअरची 137 रुपीज आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल हे 140 करोड आहे. कंपनीचा स्टॉक PE रेशो हा 6.63 आहे. या सेक्टरमधील बाकीच्या कंपन्या जर आपण पाहिल्या तर सगळ्याचा PE रेशो हा हाय दिसतो. म्हणजेच भारत गिअर्स ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सध्या योग्य व्हॅल्यूला ट्रेड करत असलेली कंपनी आहे. ROCE रेशो हा सुद्धा खूप इम्प्रेसिव्ह आहे. 24.1% म्हणजेच ही कंपनी चांगला रिटर्न जनरेट करते असा याचा मिनिंग होतो. तसेच ROE रेशो हा देखील 25.5% आहे. हा सुद्धा खूपच इम्प्रेसिव्ह आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा 21.1 CR आहे. म्हणजे या कंपनीने लास्ट फायनान्शियल इयरमध्ये 21.1 करोडचा नेट प्रॉफिट कमवला होता. कंपनीचे हाय आणि लो जर आपण बघितले, 52 वीक हाय हा 190 आहे. म्हणजेच कंपनीचा करंट व्हॅल्यू ही 137 आहे. म्हणजेच 190 पासून कंपनी करेक्ट होऊन 137 पर्यंत आलेली पाहायला मिळते. तसेच कंपनीचा लो हा 102 एवढा होता.
डिव्हिडंड यील्ड कंपनीची सध्या 0% आहे. कंपनीची फेस व्हॅल्यू ही 10 आहे आणि अर्निंग पर शेअर रेशो सुद्धा 23.2 आहे. हा सुद्धा खूपच इम्प्रेसिव्ह आहे. तसेच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीची बुक व्हॅल्यू ही 106 रुपीज आहे, जी करंट मार्केट प्राइसच्या अगदी जवळपास दिसते. 106 बुक व्हॅल्यू असलेली ही कंपनी फंडामेंटल व्हॅल्यूजनुसार खूप स्ट्रॉंग दिसते. आता आपण भारत गिअर्स लिमिटेड या शेअरचे शेअर होल्डिंग पॅटर्न पाहूयात. तर प्रमोटर होल्डिंग हे कंटिन्युअसली अनचेंज दिसते. 55.32 इतके सध्याचे प्रमोटर होल्डिंग्स आहेत. प्रमोटर्सनी सप्टेंबर 2021 पासून डिसेंबर 2019 पर्यंत थोडासा स्टेक कमी केलेला दिसतो, पण त्या डिसेंबर 2019 पासून आतापर्यंत कंपनीचा एकही शेअर प्रमोटर्सनी सेल केलेला दिसत नाही. तसेच फॉरेन इन्व्हेस्टर्सचा आधी या कंपनीकडे इन्व्हेस्टमेंटचा कल नव्हता, पण सध्या या कंपनीचे इंटिग्रेशन खूप कम्प्लीट झाले आहे आणि बेसिकली कंपनी खूप स्ट्रॉंग दिसत आहे. त्यामुळे या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सनी सुद्धा इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली आपल्याला दिसते. जून 2022 मध्ये 1.36% इतकी फॉरेन इन्व्हेस्टर्सची इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये आलेली आहे. तसेच इंडियातले डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स म्हणजेच DII यांनी सुद्धा कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये ठेवलेली आपल्याला बघायला मिळते. आणि पब्लिक शेअर होल्डिंग हे 44च्या आसपासच कंटिन्युअसली आपल्याला पाहायला मिळते. लास्ट क्वार्टरमध्ये म्हणजे जून 2022 मध्ये पब्लिक शेअर होल्डिंग ही 43.29% इतकी आहे. इंडियामधील गिअर बॉक्सेसचं प्रोडक्शन करणाऱ्या वन ऑफ द लीडिंग कंपन्यांपैकी भारत गिअर्स ही आहे. या कंपनीचा इंडियामधील मार्केट प्रेझेन्स हा मोर दॅन 50 इयर्सचा आहे. त्यामुळे इंडियाची डिमांड सायकल, सेक्टरमधील अप अँड डाऊन्स या सगळ्या गोष्टींचा कंपनीला कम्प्लीट स्टडी आहे. अशा चांगला एक्सपिरियन्स असलेली ही कंपनी सध्या खूप चांगले रिझल्ट देत आहे आणि यांची डिमांड सुद्धा खूप वाढत आहे. तसेच यांची कॅपेक्स सायकल जवळपास कंप्लीट झालेली आहे. या कॅपेक्सवर खर्च केल्यामुळे गेल्या काही वर्षातल्या बॅलन्स शीटवर स्ट्रेस बघायला मिळत होता, पण आता कॅपेक्स सायकल कंप्लीट झाल्यामुळे आताच्या भारत गिअर्सच्या रिझल्टवर याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळेल. कंपनीचा बिझनेस एकदम चांगला आहे. कंपनीची मॅनेजमेंट ही खूप अग्रेसिव्ह आणि स्टेबल आहे. कंपनी फंडामेंटली देखील खूप स्ट्रॉंग दिसते आणि कंपनीचा शेअर हा रिसेंट करेक्शनमुळे अंडर व्हॅल्यूड आहे. यासारख्याच कंपन्या फ्युचरमध्ये आपल्याला चांगला रिटर्न बनवून देण्याची कॅपॅसिटी ठेवतात.